उत्तराखंडमध्ये सखल भागात पावसाला सुरुवात झाली असून बद्रीनाथ धाममध्ये 2 दिवसापासून बर्फवृष्टी होत आहे। बर्फवृष्टीमुळे शुक्रवारी दुपारी मोठी नासधूस झाली। प्रचंड हिमवृष्टीनंतर ग्लेशियर तुटले, त्यामुळे 57 मजूर बर्फाखाली गाडले गेले आहेत। मात्र रेस्क्यू करून 16 मजुरांना वाचवण्यात यश आले आहे। इतिहासकार इंद्रजित सावंत यांना नागपुरातील प्रशांत कोरटकरने दिलेली जीवे मारण्याची धमकी ताजी असतानाच आता पुन्हा एकदा नव्याने धमकी देण्यात आली आहे। केशव वैद्य नावाच्या व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। YouTube चॅनेलच्या कॉमेंटमधून ही धमकी देण्यात आली। माजी सैनिक असलेल्या पित्याने त्यांच्या मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यात घडली। पेशाने रील स्टार असलेला माजी सैनिकाचा मुलगा दारूच्या नशेत वडिलांना मारहाण करायचा। मुलाच्या या कृत्यामुळे संतापलेल्या वडिलांनी दोरीने गळा आवळून मुलाचा खून केला व स्वतः आत्महत्या केली। स्वारगेटच्या त्या घटनेबाबत आरोपीच्या वकिलांनी ही सगळी घटना बनावट असल्याचं सांगितलं। महिला स्वतःहून बसमध्ये गेली, ती आधी बसमध्ये चढली आणि परस्पर संमतीने हा प्रकार घडला आहे, त्यामुळे तो बलात्कार घडत नाही असे आरोपीच्या वकिलांनी सांगितले। दक्षिण मुंबईत भायखळा येथील सॅलसेट नावाच्या 52 मजली उच्चभ्रू इमारतीला भीषण आग लागली आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। चीनमधील स्प्रिंग फेस्टिवल गालामध्ये एका ह्युमॅनॉइड रोबोटने एका महिलेवर हल्ला केला। रॅम्प वॉकच्या माध्यमातून या रोबोट्सचं प्रदर्शन केलं जात होतं। दरम्यान एक रोबोट अचानक प्रेक्षकांमध्ये धावत गेला आणि एका महिलेवर हल्ला करू लागला। आसपास उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्याच्या ताकदीसमोर सुरक्षा रक्षक सुद्धा फेलच झाले। शेवटी त्याचं इमर्जन्सी बटन दाबून त्याला स्विच ऑफ करण्यात आलं। महाराष्ट्रीयन युवकांना क्रिकेट क्षेत्रात आपले करिअर घडवण्यासाठी एक संधी किंवा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याच्या मुख्य उद्देशाने स्वर्गीय दादा महाराज क्रिकेट स्पर्धेची सुरुवात करण्यात आली आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन अनेक दिग्गज खेळाडू देशाला मिळतील, असे गौरवोद्गार सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले। जोस बटलर याने इंग्लंडच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे। अशा प्रकारे पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान बटलरच्या कॅप्टन्सीचा द एंड झाला आहे। अफगाणिस्तानने इंग्लंडला बुधवारी पराभूत केलं। इंग्लंडला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणं बंधनकारक होतं। तब्बल 3 दशकांनंतर पाकिस्तानाला ICC स्पर्धेचं यजमानपद मिळालं आहे। पाकिस्तानात सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने होत आहेत। एकीकडे प्रतिष्ठेची स्पर्धा सुरू असताना दुसरीकडे बॉम्बस्फोटानं संपूर्ण देश हादरला आहे, त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। शुक्रवारी नमाज सुरू असताना आत्मघाती स्फोट घडवण्यात आला। माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर 3190 कोटींचा यांत्रिकी साफसफाई घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना दिलेले टेंडर वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत। ताज्या घडामोडींच्या डेली अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।